पुरुषोत्तम भोयर. मी वर्ग तिसरीची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा मुळजा आहे. मी तुम्हाला श्यामची आई या पुस्तकातील गोष्ट वाचून दाखवणार आहे. पांडुरंग म्हणजे छोटा श्याम. सस्थिर आणि गुणी मुलगा म्हणून सर्वांना परिचित होता. आपल्या आई-वडिलांची तो मनोभावे सेवा करी. शेजाऱ्या-पाजाऱ्यांचीही तो कामे करी. प्राणिमात्रावर दया करी. एकदा अशीच एक गोष्ट घडली. पांडुरंगाच्या घरासमोरून एक कपूत म्हातारी जळणाची मोडी घेऊन जात होती. रस्त्याने जाता जाता तिच्या हातातली काठी निसटली. त्याबरोबर त्या म्हातारीचा तोल जाऊन ती जमिनीवर कोसळली. तिच्या डोक्यावरची लाकडाची मोडीही बाजूला पडली. तशा अवस्थेत